तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आहे आता उद्या दिनांक आहे 23 ऑक्टोबर आणि राज्यामध्ये आपलं जे आहे आज रात्रीपासूनच राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान दुपारपासून ते रात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी राहणार आहे. तर याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत की राज्यातील नेमके हा पाऊस कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्याचे वातावरण पाहायचे म्हणले तर आता आज आहे 22 ऑक्टोबर आणि आजपासूनच जे आहे राज्यातील वातावरणामध्ये आपल्याला या ठिकाणी बदल झालेला पाहायला मिळाला असेल. कारण की राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे वातावरणामध्ये या ठिकाणी बदल झालेला आहे आणि आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे आजसुद्धा काही भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यातील काही भागामध्ये भाग बदलत थोडाफार हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तसेच जे आहे कोकणपट्टीमध्ये आज रात्री दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील. त्यामध्ये सांगली, रत्नागिरी, गोकाक, पणजी, सावंतवाडी, बेलगाव आणि जे आहे थोडाफार जत आणि या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे कोकणपट्टीमध्ये पाहायला मिळेल आणि पश्चिम महाराष्ट्रातील थोडाफार काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा पाऊस पंढरपूर, सोलापूर या भागामध्ये सुद्धा थोडाफार राहील. हा होता शेतकरी मित्रांनो आज रात्रीचा हवामान अंदाज. आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. उद्या दिनांक आहे 23 ऑक्टोबर. जसं की आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये, की राज्यामध्ये 23 तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील 23 तारखेपासून राज्यामध्ये पाऊस या ठिकाणी सुरू होईल. चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. 23 ते 27 तारखेच्या दरम्यान जे आहे हे पावसाचे वातावरण राहणार आहे. 23 ते 27 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी राहील. काही भागामध्ये अतिमुसळधार राहील, म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघेल असा पाऊस या ठिकाणी राहील. काही 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 भागामध्ये नुकसानसुद्धा या ठिकाणी होऊ शकते शेतकऱ्यांचे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय तुमची शेतीची कामे करायची असतील तर दुपारपर्यंत करून घ्यावीत. कारण की दुपारपर्यंत राज्यामध्ये हवामान कोल्डच राहणार आहे आणि दुपारनंतरच पाऊस या ठिकाणी येणार आहे. दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच जे आहे आता उद्या आहे 23 ऑक्टोबर. तर राज्यामध्ये जसं की आपण आता सांगितलं की दुपारपर्यंत राज्यामध्ये हवामान कोल्ड राहील आणि दुपारनंतर जे आहे राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल. तर उद्या दुपारनंतर ते रात्रीपर्यंत राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल, म्हणजे अतिमुसळधार राहील. हा जो पाऊस आपला जे आहे सगळ्यात आधी आपण या ठिकाणी मराठवाड्याचा हवामान जाणून घेऊया उद्याचा. उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. सायंकाळीच 5 आणि 6च्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल उद्या मराठवाड्यामध्ये. उद्यास म्हणजे आपला जो बीडचा परिसर आहे, म्हणजे बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, पैठण, माजलगाव या परिसरामध्ये आपले जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि तसेच जे आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. फार काय जास्त जोरदार पाऊस राहणार नाही. जो आता तसेच जो आहे जो नगर साईडचा भाग आहे, म्हणजे नगर जिल्हा, आल्यानगर भाग, आल्यानगरमध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील. कारण की उद्या रात्रीच्या दरम्यान आल्यानगरच्या परिसरामध्ये, तसेच जे आहे आल्यानगरपासून ते मुंबईचा परिसर, पुण्याच्या भागामध्ये, तसेच जे आहे जुन्नर, खेड, खोपली, शिरूर, तसेच कल्याण, डोंबिवली, मुंबई, दौंड, जेजुरी, बारामती, करमाळा, जामखेड, बार्शी, इंदापूर, पंढरपूर या परिसरामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान, म्हणजे उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस म्हणजे चांगला पाहायला मिळेल. नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे उद्याच्या दरम्यान, उद्या रात्रीच्या दरम्यान. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या ठिकाणी लवकरात लवकर करून घ्यावीत. हा जो पाऊस आपला जे आहे नगर जिल्ह्यामध्ये राहील, मुंबईच्या परिसरामध्ये राहील, पुणे भागामध्ये राहील. या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा ज्या ठिकाणी जास्त पाहायला मिळेल. तसेच उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचे वातावरण पाहायला मिळेल. उद्या मध्यरात्रीच्या दरम्यान जे आहे पैठण जिल्हा, पैठण तालुका, तसेच जे आहे श्रीरामपूर, वैजापूर, मनमाड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना
या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर आपल्याला जास्त पाहायला मिळेल. म्हणजे उद्या रात्रीच्या दरम्यान या भागामध्ये पाऊस राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील. आणि तसेच जे आहे जो परभणी, हिंगोली, नांदेड आणि जो साईडचा भाग आहे बीड जिल्हा, या भागामध्ये उद्याच्या दरम्यान पाऊस आपल्याला फक्त मध्यरात्रीच्या दरम्यान पाऊस राहील. उद्या दिवसभर हवामान कोल्ड राहील त्या भागामध्ये. उद्या फक्त नगर जिल्हा झालं, सोलापूरचा भाग, पुणे जिल्हा, तसेच मुंबई आणि या परिसरामध्ये जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर हा कसा राहील, तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाचा जोर त्या ठिकाणी हवामान शक्यतो कोल्डच राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या जो पाऊस पडणार आहे तो उत्तर महाराष्ट्रामध्ये नसणार आहे. नाशिक जिल्हा, मालेगाव, जळगाव, नंदुरबार, अकोला, अमरावती, नागपूर, पुसद, तसंच जे आहे चंद्रपूर आणि हिंगोली, नांदेड या परिसरामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये त्या भागामध्ये पाऊस पडणार नाही. हा पाऊस फक्त पालघरपासून, मुंबईपासून ते अहिल्यानगर भागापर्यंत जास्त राहील. आणि बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आपल्याला पावसाचं प्रमाण जे आहे थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जे पावसाचे वातावरण आहे, जसं की आपण आता सांगितलं की राज्यामध्ये 23 तारखेपासून हा पाऊस या ठिकाणी उद्यापासून पावसाचा जोर वाढेल. त्यानंतर 24, 25, 26, 27, 28 तारखेपर्यंत हा पावसाचे वातावरण राहील. 28 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. येत्या 4 ते 5 दिवसामध्ये राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. मराठवाड्यामध्ये सुद्धा पाऊस राहील. उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा 25 तारखेच्या नंतर पाऊस राहील. त्यानंतर जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे 24 तारखेपासून पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. आणि मुंबई, पुणे, अहिल्यानगर जिल्हा या भागामध्ये उद्यापासूनच पावसाला या ठिकाणी जोर या ठिकाणी वाढण्यास सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. तर तुमच्या भागामध्ये आज सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपण जो अंदाज दिलेला आहे तो एकदम या ठिकाणी परफेक्टपणे या ठिकाणी दिलेला आहे. जसं की आपण 2 दिवसापूर्वीच आपण सांगत आलेलो आहोत की राज्यामध्ये 23 तारखेपासून पाऊस वाढणार. त्याप्रमाणे जे आहे तुम्हाला आज रात्रीपासूनच जे आहे पावसाचा जोर या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळेल. आज रात्री फक्त कोकण पट्टीमध्ये पाऊस राहील जास्त आणि मराठवाड्यामध्ये हा थोडाफार काही भागामध्ये हलका ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळेल. परंतु उद्या दुपारपर्यंत तुम्हाला तुमची शेतीची कामे करायला वेळ आहे. कारण की दुपारपर्यंत राज्यामध्ये पाऊस पडणार नाही. हा जो पाऊस येणार आहे म्हणजे 23 ते 27 तारखेच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे, हा पाऊस फक्त आणि फक्त दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यानच राहील. त्यामुळे तुमची काही शेतीची कामे करायची असेल शेतकऱ्यांना दुपारपर्यंत करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान मुंबईच्या परिसरामध्ये, नगर भागामध्ये आणि पुणे भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील. आणि सोलापूरच्या भागामध्ये आपल्या जे आहे उद्याच्या दरम्यान पंढरपूरपर्यंत पाऊस राहील. पंढरपूर, इंदापूर, करमाळा, बारामती, जेजुरी, बार्शी आणि तसेच जे आहे कोकणपट्टीमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर हा जास्त राहील. रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो राज्यामध्ये उद्या कोकणपट्टी, मध्य महाराष्ट्र तसेच जे आहे या परिसरामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता राहील. उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार नाही. हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या. उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार नाही. मराठवाड्यामध्ये फक्त काही जिल्ह्यामध्येच पाऊस पडणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि बीड जिल्हा या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस होईल. परंतु नगर जिल्ह्यापासून पावसाचा जोर हा जास्त राहील. नगर, मुंबई, पुणे आणि कोकणपट्टीमध्ये हा उद्या रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.